साहेबांची जयंती आहे. काय सांगायचं, साहेबांचा वाढदिवस असावा असं नेहमी वाटत होतं, पण गेले दशक झाले जयंती हा शब्द साहेबांच्या पुण्यस्मरणाला लागलेला आहे. खूप खूप आठवण येते त्यांची. थोडं अजून त्यांना ईश्वराने आयुष्य दिलं असतं तर खूप त्यांची जी स्वप्न होती ती त्यांना पूर्ण करता आली असती. आणि त्यांचे एकही स्वप्न स्वतःसाठी नव्हतं, समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी काम करायची त्यांची खूप इच्छा होती आणि मंत्री म्हणून ते खूप यशस्वी करू शकले असते. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज मुंडे साहेब हवे होते. अशी एखादी कोणती आठवण केला तुम्ही या प्रसंगी उजाळा देऊ इच्छिता? आता एवढ्या आठवणी आहेत त्यांच्या, काय म्हणून उजाळा देणार. मुंडे साहेबांच्या माझ्या आठवणी खूप लहान आहेत, पण त्यांच्या कार्यकर्त्यांच्या इतक्या आठवणी. आता मी नागपूरच्या अधिवेशनालाही जाते तर विदर्भामध्ये पण लोक त्यांच्या आठवणी सांगतात आणि इतक्या आठवणी. आता माझ्या वैयक्तिक आठवणी असंख्य आहे, पण मला हे आठवतं की मुंडे साहेब फक्त सायलेंटली येऊन बसा, बाकीचे तुम्ही शांत राहता. ते ढकला, खुर्ची ढकला इकडे, या काही इकडून या. तुम्ही इकडून खुर्ची ठेवली, ताईंना इकडून आणायचं, या. तर मला आठवतं की अगदी वैयक्तिक आठवण आहे. मी माझ्या मुलाला जेव्हा जन्म दिला तेव्हा हे सगळे अमेरिकेला आले होते आणि बाळ झाल्यामुळे सगळे बाळाकडे होते, पण फक्त बाबा माझ्याकडे आले आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून म्हणले, बेटा तुला खूप त्रास झाला का. हे मला कोणीही विचारलं नाही, जे त्यांनी विचारलं. आणि त्यांच्यामध्ये खूप अशी संवेदना होती. आम्ही जर झोपलेलो असो आमच्या रूममध्ये तर ते हळूच डोकावून बघायचे, पण हळूच दरवाजा बंद करायचे आणि त्यांना असं वाटायचं की डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. इतकं ते आम्हाला सन्मान द्यायचे. एक मुलगी म्हणून जे सन्मानपूर्वक वागणूक मुंडे साहेबांनी आम्हाला दिली, ती वागणूक जर सर्व मुलींना त्यांच्या वडिलांनी दिली तर फार प्रगल्भ आणि कर्तृत्ववान मुली घडतील असं मला वाटतं. खूप रिस्पेक्ट मुंडे साहेबांनी आम्हाला आमच्या जीवनात दिला, आमच्या निर्णयावर रिस्पेक्ट दिला आणि लाडही करून घेतला आमच्याकडून भरपूर. आमच्या घरातले सगळ्यात लाडकं बाळ असल्यासारखे मुंडे साहेब होते. आम्ही त्यांना खूप पॅम्परही करायचो. मला खरंच आज शब्द सापडत नाही एखादी गोष्ट सांगण्यासाठी, पण दुसऱ्याच्या वेदनेची त्यांना जाणीव होती. त्यांचा एक अपघात झाला होता, तेव्हा त्यांच्या हातातला फ्रॅक्चर झालं होतं आणि मोठं ऑपरेशन झालं. त्याच्यातून ते मरता मरता वाचले मुंबईमध्ये. अपघात परळीत झाला होता आणि परळीत अपघात झाल्यानंतर जेव्हा ते त्या अपघातातून सावरले तर त्यांचा पहिला प्रश्न होता की जो गाडीसमोर आला तो मुलगा कसा आहे. त्यांनी स्वतःच्या वेदना सोडून त्या मुलाविषयी प्रश्न विचारला. पहिला प्रश्न, तो मुलगा कसा आहे, तो ठीक आहे ना, तो जिवंत आहे ना, त्याला काही लागलं नाही ना, त्याचा इलाज नीट करा. ही त्याची जी भावना होती ना. आणि मला असं वाटतं मी मुंडे साहेबांची फक्त मुलगी नाहीये, मी त्यांची शिष्य होते, त्यांची चेली होते, त्यांची चमची होते. आणि त्याच्यामुळे मी जे शिकले, मुलगी म्हणून तर जे अंगीभूत काही असेल संस्काराचा भाग, पण शिष्य म्हणून जे मला काम करायची संधी मिळाली त्याच्यातून मी जीवनामध्ये खूप शिकले. खरं सांगू का, दरवेळी मला प्रश्न पडतो काय बोलायचं मुंडे साहेबांच्या या दिवसांना. आणि आज मला एक फोटो सापडला, तो गृहमंत्री असतानाचा आहे. ते कोर्टाच्या पायऱ्या चढतायत वाटतं आणि 2-3 पोलीस पण आहेत, पण मी त्यांचा फक्त फोटो ठेवला आणि ते पायऱ्या चढतायत. मला नाही वाटत की मृत्यू पश्चात सुद्धा रोज लोकप्रिय होणारा व्यक्ती असू शकतो कोणी. आज साहेब जीवित नाहीत, पण 10 वर्षामध्ये मी बघते त्यांची लोकप्रियता वाढतीये. एखादा छोटा 2 वर्षाचा मुलगा तोत्र्या आवाजात म्हणतोय की मुंडे साहेबांची ही मुलगी आहे. अजूनही मला, जेव्हा की मी 50शीला आले, पण माझ्या परिचय काय तर ही मुंडे साहेबांची मुलगी 2 वर्षाच्या मुलाला आहे. ही लोकप्रियता अफाट आहे. लोकप्रियता आणि मुंडे साहेबांची त्यांना खास बनवते की त्यांच्या मृत्यूच्या पश्चातही ते रोज एक पायरी लोकप्रियतेची चढत आहे. म्हणून मी तो आज इंस्टाग्रामवरती पोस्ट केली. आणि गाणं आहे राज कपूर यांच्या सिनेमातलं की जाने कहाँ गए वो दिन, तर त्या गाण्यातली ओळ मुंडे साहेबांना समर्पित केली आहे.